आम्ही नुब्राला आलोय. नुब्रा व्हॅली. नुब्रा राजेंद्र पाटीलचं सगळं उबरा घालून जातात. काही स्काय बघा कशी दिसत एकदम. तुमची गाडी आहे. आता आम्ही पोचलोय नुब्रा व्हॅली. मम्मी हा नुब्रा व्हॅलीच आहे ना. नुब्रा व्हॅलीची एक पॉइंट आहे. काय होतं नाव. हुंडा हंडा काय डॅडी काय होता. अंडा अंडा हंडर 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 हंडर. हे बघा काय वाळू आहेत. वाळू बघा कशी. इथे काय ना आम्ही फोटो काढले इथे. एक नंबर वाळू. हा पॉइंट नक्की इथे विजिट करा. एक नंबर पॉइंट आहे. आता आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलो आहे नुब्रावरून डायरेक्ट. आणि काय मागवलंय पनीर नाही चिकन आहे. चिकन आहे ना. चिकन चिल्ली ग्रेव्ही. एकदम कच्चा रस्ता पँगॉंगला जायला. पँगॉंग लेक ब्रिज बंद आहे. बोला ते पावना लेक. आणि आता कोणाला यायचं असेल तर पँगॉंग स्किप करा. लद्दाखला यायचं असेल त्यांनी. एकदम डेंजर आहे कारण आता आमचे ड्रायव्हर चांगले आहेत म्हणून आम्हाला चांगलं आहे. दिसली नाही गाडी इकडे. तरी आम्ही आलो हिम्मत करून. म्हणजे समुद्राच्या खालनं कच्चा रस्ता, थोडासा चांगला रस्ता ना. सामसूम कुठली गाडी नसते इथे. लेहला आलं तर नुब्राला तुम्ही जाऊन तिकडचे ना नुब्राला जाऊन तिथे तुम्ही काय मला एन्जॉय करायचं असेल ते करू शकता. नुब्राला जाणे उबरा बोलूया पण इकडे येऊ नका. ब्रिज चालू होईल ब्रिज वरच या. पर्याय येईल रस्त्यामधून येऊ नका. न्यू रस्ता होईल तेव्हा या. हॅलो गाईज. तर आता मी पोचलो आहे पेंगॉंग लेक आणि खूप स्ट्रगल करून पोचलो आहे आम्ही इकडे. आणि आता आम्ही रूम घेतला आहे स्टे करायला. खूप सर्दी आहे. आता आम्ही हॉटेलमध्ये स्टे करतोय इकडे पँगॉंग लेकमध्ये. He's my favorite bulldog. इथे बाजूलाच मार्केट आहे आणि इथे असं बसायला मांडी घालून बसायचं जेवायला डिनरला. गरम पाणी करून दिले त्यांनी. आम्ही इथं आलो पँगॉंग लेकमध्ये आणि इकडची लोकं एवढी चांगली आहेत ना. म्हणजे सर्व काही गाईड करतात
आणि खूपच हंबल आहेत. सो इथे आम्हाला येऊन खूपच चांगलं वाटलं. तुमचा हात त्या बोलत मम्मी मम्मी शो ही वीडियो में कैप्चर हो गया. गरम पाणी एवढी थंडी आहे ना. -1 डिग्री आता. वा जस्ट नाव -1 डिग्री आहे का. सकाळी जेव्हा आम्ही येत होतो, कुठून आपण येत होतो आता, तिथे बर्फ होता. नाही खारदुल्ला तिथे बर्फ पडत होता. तिथे किती होता? -4 डिग्री सेल्सिअस. आणि स्नोफॉल. मोबाईल मध्ये कॅमेऱ्यात नाही दिसला तरी पण मला जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं मी कॅप्चर केलं. सनरूफ मध्ये जास्त उभं नाही राहून. करत पिणे. पण हे बघा, आज बघा एवढे गारटलेत ना. एवढे गारटल्यात. हो. जबरदस्त थंडी झाली. खतरनाक हात झालेत. हिने तर ग्लोव्स घातले. बघा आता, इकडे बघा काही एवढी थंडी. गाईज रिॲक्शन बघितला ना मम्मीचं. रिएक्शन मी जेवायला खाली येत नव्हती. या सीझनला तुम्ही नक्की ती विजिट करा. हा कारण की मस्त थंडी आहे. Ending आहे. काय माहिती हे तू बोलत होता उद्या तुम्हाला स्नो भेटेल इथे सुद्धा. सो पण आमची हवा टाईट होणार आहे. बघायला सुंदर वाटेल पण हालत खराब होणार आहे आमची. आलीच शेंबूड निघतोय. हॉटेल हा बघा. करा करून कुरकुरे कुरकुरे. एक होतं ना का पापड लिज्जत पापड करम करम. एवढी थंडी आहे का ना, नाकातून पाणी येते. एवढी सर्दी झाली आहे. सर्वांनी सर्दीची गोळी खाल्ली तरी पण सर्दी झाली. रोज कोल्ह्या चालल्यात. सॅरेडॉन, सिट्रोजाईन काय काय खाल्लं तरी पण. ठीक आहे. हा, हे तुझं घे. कृतिका घे मोमो वाली. ये मोमो गल. जेवण आलेलं आहे. स्नॅप चालू झालेला आहे. तर आता आम्ही पोचलेलो आहोत. आम्ही आहे ना हीटर पण लावलाय बट स्टील चिल आहे. चिल रूम चिल आहे. इथे दम लागतोय मग काय चालायलाच होत नाही. मम्मी जेवायला बसली तरी पण दम खात होती. गाईस हे बघा स्नो पडतोय. ये हे पडतं दिसत ना. जागे हे बघ दिसतोय स्नो. हे बघ स्नो दिसतोय. हे बघ स्नो. शपथ ये स्नो में हम लोग आए. तर गाईज गाडी पूर्ण बर्फनी भिजली. रात्रभर बर्फ पडत होता ना. घरांवर पण बर्फ पडले. ही बाईक भिजली, पूर्ण गाड्या भिजलेत सर्व. हलका हलका बर्फ पडत होता. रात्रभर पडला ना. पण आता आम्ही स्टे करून निघालेलो आहोत. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. तर आता आम्ही निघालेलो आहोत. मम्मी रेडी आहे करा. हाय 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 गाईज. किती डिग्री आहे सांगा आता. -17 -17 डिग्री आता झालेली आहे. बघा एवढ्या थंडीमध्ये पण आम्ही इथे राहिलो. स्टे केला. बर्फात भरली होती गाडी गाडी. पूर्ण दाखवली. स्नोनी फुल झालेली. आजचा ब्लॉग कसा होता?
कमेंट करा कमेंट. आणि नेक्स्ट ब्लॉग बघायला रेडी राहा. बोल बाई. नेक्स्ट ब्लॉग काही नाही आता योच नेक्स्ट ब्लॉग बघत असतील ना. काहीच पँगॉन्ग लेकमध्ये बघा छत्रपती महाराजांची मूर्ती स्थापन केलेली इकडे. आणि आता आम्ही तर फोटोशूट करतोय. ते सगळे आर्मीवालेच बघा, ते आर्मीवालेच सगळे. इथे पँगॉन्ग लेक आहे. पूर्ण बर्फात ती भरलेली, म्हणजे नदीत ती पूर्ण बर्फ झालेली आहे. पूर्ण बर्फ आहे. इकडे बघा आपला महाराष्ट्र, आपला महाराष्ट्राचा वाघ बघा. नदी बघायला आलो होतो, मग पूर्ण बर्फामध्ये झालेली आहे ती नदी. दाखवतो. ब्ल्यू होती इथे पूर्ण ब्लू होती. पाणी जे होतं ना ते सर्व ब्लू होतं, पण आता ते ब्लू दिसतच नाही, पूर्ण व्हाईट बर्फच झालेला आहे. दाखवते बघा. आईस स्केटिंग करू चला. याच्यावर स्केटिंग पण करू शकतो. हे बघा, ते तिकडे शूटिंग चालू आहे. गाडीकडे लावून आम्ही या साईडला आलेलो आहे. बघा एवढी थंडी आहे. नदी, पूर्ण नदी बघायला आलो होतो. ती नदी पूर्ण बर्फाने भरली आणि नदी जी होती इथे सर्व ब्लू कलरची होती. ती ब्लू कलरचं दिसतच नाही पूर्ण. हे बघा गाईज, एकदम जवळ आलोय. मग दगड टाकून दाखवतोय बघा. दगड टाकतोय. हे बघा दगड कसं वरतीच राहिला. हा, याच्यावर उभं पण राहू शकतो, पण इकडे पूर्ण तिकडे बर्फ झालेला आहे, पण कॉर्नरला पाणी आहे. तिकडे पूर्ण बर्फ आहे. हे बघा. अरे तुझं वजन जास्त आहे. कॉर्नरला पाणी आहे आणि इकडे पूर्ण बर्फ आहे. हे बघा दगड टाकलेलं आहे, वरतीच राहिलेलं आहे. हे बघा वरतीच राहिलं. हे बघा वरच राहिलं. बापरे, नाही राहू शकत. खतरनाक. पूर्ण नदी बर्फाने भरली. तू तर काढता ना व्हिडिओ आहे ना. पूरा बर्फ, पूर्ण नदी बर्फ झालेली आहे. एवढा ऊन असून पण बघ ना वितलत नाही. आता ऊन पडलंय तरी वितलला नाही. बरं तसं तर तसंच आहे. आता काल आम्ही खारदुंगला वरून निघालो. ते काय हे बोलले, डोंगरावर झाडांचे डिझाईन आहेत बघ. बर्फ ती घेऊन ते थांबा जरा, गाडी नको हलवू. कशी झाडांची डिझाईन मारले बघ ना. आणि तिथे रेडी तो बोलला ना 2 हफ्त्यानंतर ते बर्फ आरो का वितलेल. बघ ना कसा हालतोय बघ ढगांचा. साईडला चालू. तो बोलला ना 2 हफ्त्यानंतर परछाई. हा 2 हफ्ते लागतील बर्फ वितलायला. हा 2-3 हप्ते लागतील. एवढा कडक. काही जिथे आम्ही काल आलेलो तिथे हिरवी नदी होती आणि आता बघा पूर्ण स्नो झालेला आहे आणि पाणी पडतंय तरी मी ब्लॉग घेते. आणि ते ब्लू आणि ग्रीन पाणी होता. पाऊस पडतोय का स्नो पडतोय का समजत स्नो पण पडतोय. दीदीला एवढं हे होतंय. आणि यात बघ तो कसा यात. अरे बाबा बघून पण हवा पण एवढी गार आहे ना, कसं सुटते हवा ती.
गवत खातात ते, शाकाहारी आहेत ते. दीदी, तो बस झालाय तरी पण त्याच्यात ब्लू दिसतंय बघ ना. हा? कारण ब्लू पाणी होतंय पूर्ण. नाव काय तिला घेवत नाही. काहीच तुमच्यासाठी एवढं ती हे करते. तर तुम्हाला दाखवावं म्हणून. खाली खोटी घातली. लहान असतं काय? समोर बघताय, बोलताय. परतोय दिसतोय का? नाही दिसत. कॅप्चर होतच नाही ना, कॅमेऱ्यात जास्त दिसत. डेंजरस. श्वास नाही घेते. सनरूफ पण उघडा ठेवलाय. थंडी वाजते तरी पण. काय डिग्री आहे बघ कृतिका तुझ्या मोबाईलला? 12 होती, 12. मायनस. हा, -12. बा आता काय आता दाखव ना म्हणजे राईस बघतील. आता नीट नाही मला. फोटो काढून डिग्री दाखव. नाही ना, नीट नाही. आता दिसतोय बघ. काय डोंगर स्नोफॉल कसं होतं. एकदम बारीक बारीक होतं पण होतं. पुढे आहे, जास्त आहे. पुढे पूर्ण धुका आहे ना. पूर्ण झुका. आहे पुढे आहे. गाईस हे बघा बर्फ. बघ किती बर्फ आहे. शपथ आपली सनोरिटा बघा. सनोरिटा बघा गाईस. माझे हात पण थरथरतात. मम्मी रेडी इकडे या. दीदी इकडे व्हिडिओ चालू आहे. या सगळे इकडे या. तिथे गाडी एकदम ब्लॅक आहे ना, त्याच्यावर क्लिअर दिसत. इकडे इकडे या. रे बजेट थांबा. ये मम्मी. अरे झालं असतं तू. व्हिडिओ चालू आहे. जरासा धूम में नारे बाबा ना तुझे झूलू में अरे नारे बाबा ना मैं चली बनके हवा. राम मेरे मुझे बचा. हे बघ बर्फ सगळं. हे बघ इथे बर्फ पडले. नडी मजा आली का? मला भरपूर मजा आली. आणि आता असं वाटलं ना का जिंदगीमध्ये खरंच म्हणजे स्वर्गात आल्यासारखं वाटलं. आणि एकदम गार गार वाटलं. एकदम गार गार. आणि स्नो फ्लो तर आपण कधी इमॅजिन केलं नव्हतं. म्हणजे इथे एवढी मजा आली ना, एक नंबर. म्हणजे स्वतःनी व्हिडिओ तर बघितले होते भरपूर, पण आता स्वतःनी आपण अनुभव घेतला ना त्याच्याबद्दल एवढी मजा आली. आणि म्हणजे ओके स्वप्न पण माझं. आणि त्याच्यामध्ये मजा काय आली, मी स्वतःने मजा घेतली आणि माझ्या पूर्ण फॅमिलीने मजा घेतली. ते मजा आली. एवढी थंडी वाजत होती मी मम्मीच्या मांडी बसली आहे फ्रंट सीट. मन्ना है तू मेरा.
बाबा बाबा फुल वाट लागले गाईज. व्हिडिओ कॅचअप झालेत ना? हो. बस ये ते कसं झालं बघू तर. जाते है तू कहा. तो पण व्हिडिओ मस्त काढला, ठेवला तो. ये भारी आला. हा जन्नत ही आमची मिलिटरी, आमची सुरक्षेसाठी. सुरक्षासाठी हे आमचे तैनात 24 घंटे. भारत माता की जय. मंदिर. जय हिंद. जय हिंद. नाही इथे उतरायला पण गट्स लागतात, खूप गट्स लागतात. ड्रायव्हिंगला गट्स लागतात आणि ड्रायव्हिंग करायला खूप मुश्किल आहे इकडे. इकडे इकडे जे रस्ते आहेत ते मी तुम्हाला दाखवू नाही शकली, कारण की एवढी गाडी हलत होती ना आणि एवढं डिफिकल्ट होतं ड्राईव्ह करणं. सगळं बोलत होती की पुढे जाऊ नाही शकत, तरी पण आम्ही आलो. कच्चे रस्ते बोलला तर कच्चे रस्ते होते तरी सुद्धा डॅडीने ड्रायव्हिंग केलेली आहे. एकदम दगडीने रस्ते बनवलेले, खूप गट्स लागतात आणि खतरनाक. आम्ही स्वामी समर्थांचं नाव घेऊन आलोय चांगली इकडे. XUV 700 XUV 700 की जय. खरंच. हे बघ रस्त्यावर बरोबर. हे देखो गाईस, रस्त्यावर बर्फ आहे आणि आमची गाडी ना ब्रेक मारली तरी पुढे जाते. ब्रेक मारली का अशी स्लीप मारून स्लीप जाते. मारून जाते ती. आता इथे एवढे नव्हते, मागच्या जो व्हिडिओ मध्ये पाहिलं ना, खारदुल्लाला खारदुल्ला. खतरनाक. पूर्ण रोड दिसत नव्हता, पूर्ण बर्फ. अशी ब्रेक दाबला ना तर स्लिप मारायची, म्हणून स्लोली एकदम स्लोली घेतली. आम्ही पण- लेह वरून पहिला खारदुल्लाला गेलो, खूप रिस्क तिथून कुठे गेलो नुब्रा. आम्ही आलो, तो कच्चा रस्ता एवढा डेंजर. तर आता कोणाला यायचं असेल तर ना पॅंगॉंगला येऊ नका. अरे बाबा, रिस्क त्या कच्च्या आहे. रस्त्यामधून येऊ नका, पक्की रिस्क आहे. आणि रस्ते आमचं एवढे सेम आम्ही होतं आलो म्हणून आम्ही आलो. अरे तिथे आणि आम्ही एवढी आता आमची आम्ही पाटली होती चांगल्या ना, रोडमधून आलोय. चांगला एक आम्ही तिथे थांबून विचारत आलो हा आणि रिटर्न पण गाडी फिरवली. का एवढी डेअरिंग आमची झाली नाही पुढे जायची. रिटर्न गाडी म्हणजे पूर्ण डोंगराळ भाग आणि गाडी नाही कच्चा दिसत रस्ता. ना, कोणी माणूस दिसत, कोणी दिसत नव्हते खूपच. आणि बिलकुल काही दिसत नव्हते. आणि कच्चा रस्ता सिंगल, तो पण. आणि एकदम म्हणजे असे दगडे, गोल गोल दगडे होते ना त्याचे रस्ते. आणि कोणी सामसूम म्हणजे असे डोंगरच्या खालण्यावरून आणि ते जेवढं पर्वत आहे तिथून कोसळलेले पण होते रे. हा ना, एवढी त्या भीती वाटत रस्त्यामधून होती का एवढी जर danger. एवढंसं काय झालं तर गाडीवर पडतील सर्व. आणि गाडीने पण आम्हाला साथ दिली, देवानी साथ. Yes. आणि आमचं शेर आहेत ना म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. एक एकदम मस्त नंबर, मस्त मस्त मजा मजा नाही, मजा. गाडीनी जाम साथ दिली आहे. हे बघ, XUV 700 smile. आमच्या लिहिले गाईस ती मी व्हिडिओ नाही घेतली, ती अशी दगड डेंजर दिसत होती. मी मम्मी कारण आम्ही डॅडी घाबरलेलो, व्हिडिओ नाही घेतली का? अक्षरशः आम्ही घाबरलेलो. ती व्हिडिओ घेतली का एवढे तुम्ही घाबरलेलो ना की म्हणजे आम्ही- व्हिडिओ तेच बायकर आहे, तेच बायकर जे आपल्याला भेटले. हे बायकर्स तेच लोकांनी biker. आम्हाला मदत केली. व्हिडिओ घे बाई व्हिडिओ त्यांची. हाय. यांनी आम्हाला मदत केली ती. बघ, यांनी मदत पण केली आम्हाला. भाई एवढं कॅमेरा danger रस्ता आज होता खाली ना. घे ना. भाईला सांगितलं तर भाई बघ काय होतं. काय आपण यांनी- कुठले? क्या नाम आपका? ये राहुल कहाँ से? तिथेच आहे. राजस्थान. आप? राजस्थानवरून. अजय. 0.5 ये अजय, ये बाइक पे हम हमारे बहुत बोला तो डर रहते ना हम। इनका साथ से हम उधर से ये किया, साथ में निकले हम। हमारा फॉलो कर सकते हो। हाँ हे है क्या? ब्लॉगर आहे. ये भी ब्लॉगर है, मैं ब्लॉगिंग करती हूँ. का पेज आप फॉलो कर। इनका भी है ना? आपका नाम क्या है? मेरा नाम अजय है। भाई ये पेज लड्डू। का प्लीज ले लो एक एक एक, एक एक। अरे मुझे जानने की जगह नहीं होता। आपका पेज का नाम क्या है? एमटी राइडर एजे। एमटी राइडर एमटी राइडर एजे। एजे. ओके. ओके। वो रास्ता कितना खतरनाक था ना? फॉर हेल्पिंग अस. तर भेटले आणि अजय. आम्ही यांना यांच्या थोडी support ने आम्ही- रिक्वेस्ट पण यांच्या केली support ने, कारण हा. हे लोक फास्ट जातात आणि तिकडे अजिबात कोणच नव्हतं. म्हणजे काकाचा कुत्रा बोलतात ना तसं काकाचा कावला हा नव्हता ना. तिथे. हा? तर यांना आम्ही सांगितलं की आम्ही आता फॅमिली आहोत, तर थोडस तर पार म्हणजे त्यांच्या जोडीला दुसरे होते ते निघून गेले, पण हे दोघं समोरून गेले शेवटपर्यंत-
हे दोन्ही रायडर जे आम्हाला भेटले शेवटपर्यंत त्यांनी साथ दिली. पार आम्ही कुठपर्यंत आलो दीदी? नाही 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 तिथून नाही, ते पण नाही. पँगोंगच्या एंट्री पर्यंत दुर्बुक पर्यंत आम्हाला त्यांनी साथ दिली आणि सांगितलं की याच्या पुढे एकदम रस्ता मस्त आहे, 1 तासाचं रनिंग आहे, तुम्ही आता सेफली जाऊ शकता. तिथून ते लोक त्यांच्या प्रवासाला गेले. म्हणजे त्यांना पण तिथेच जायचं होतं, पण त्यांना स्टे थोडंसं करायचं होतं. आमच्यासाठी स्लो आले ते. रस्ता आहे ना गाईज, का एवढी माझी पण फाटली होती का तिथे एक गाडी दिसत नव्हती आणि कोणी एक कुत्रा सुद्धा दिसत नव्हतं, काहीच नव्हतं दिसत. पण तिथे म्हणजे अशा डोंगराच्या खालनं आणि तो डोंगर कोसळलेले अर्धे रस्त्यावर आणि आम्ही अशी पलटी अशी करून गाडी तो रस्ते करत आम्ही पुढे गेलो. तुला हा जो जे आहे ना का तो पॉइंट एवढा खतरनाक आहे, जबरदस्त. आम्ही रिटर्न गाडी फिरवली होती, आमची डेअरिंग निघून गेली होती. पण ते जे काय त्यांचं रायडर जे भेटले त्या रायडरने आम्हाला बोलले का चला आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, आम्ही पण तिकडे चाललो. म्हणजे त्यांच्या डेअरिंग मध्ये मग आम्ही निघालो आणि जाताना पण भेटले आणि लकीली ते आता येताना पण आम्हाला भेटले. आणि मग जाताना तर आम्ही थँक्यू बोललोच त्यांना, पण आता येताना पण भेटले म्हणून मग त्यांना. आणि ब्लॉग मध्ये पण येले, ते पण ब्लॉगर आहेत आणि मस्त अशी खरंच जर कोणी संकटात असेल तर एकमेकाला कोणी कोणाला साथ देतोय एवढे नक्की. म्हणजे असं कोण अडकलं. आता एक जे ऍक्च्युली आमचं जो लेह मध्ये आम्ही थांबलो होतो तिथे आमची बॅटरी डाऊन झाली. इथे असं म्हणजे 0 किती होतं तिथे 0.5 लेहला पण 0.5 होता, पण बॅटरी आमची -0.5 होतं. हा बॅटरी म्हणजे एकदम डाऊन झालेली आहे. 4 वर्ष झाली होती आणि तरी पण आम्हाला लेह पर्यंत ती बॅटरीने आम्हाला नेलं. आणि त्याच्यानंतर आमची बॅटरी एकदम डाऊन झाली. तिथे आम्ही रेस्ट केलं होतं ना, तिथे आम्ही थांबलो. सकाळी बघतो तर आमची बॅटरी चार्ज झालेली बंद, गाडी स्टार्ट होत नाही. मग आम्हाला तो जो दिल्लीचे पोलीस आहे ना ते पण रायडर आहेत, हा त्यांनी मग आम्हाला हे काढले, त्याने सपोर्ट केला. ते पोलीस आहेत ते माहिती नव्हतं. मग नंतर त्यांनी सांगितलं मी दिल्ली पोलीस आहे. मग त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली आणि तिथून बाईक त्याची स्वतःची, तो पण रायडर आहे ना, त्याची बाईक घेऊन 2 वेळा गेले ते. बॅटरीवाल्याच्याकडे गेलो, बॅटरी नवीन घेतली, पण नवीन टाकली कारण आपल्याला एक खतरनाक प्रवास करायचा आहे आणि थंड ठिकाणी आहे ना, तिथे आपल्याला बॅटरी नवीनच पाहिजे. म्हणून त्या हिशोबाने मी बॅटरी नवीन टाकून मग पुढचा प्रवास चालू केला. अशी दरी दिसते ना, दरी पूर्ण बर्फाने पूर्ण ढाकलेली आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ना आम्हाला झालं काय बोलू नको. हे बघा बर्फ जो रस्त्यावर पडतोय ना ते हे करायला, ते बघा आता कॅमेरा उलटाय. सर्व जय हिंद, भारत माता की जय. राम. तुटला ना बॅटरी. बघू ओ भाई साहब, फोटो घे कृतिका तुझा. येते ते गाई रिअल आहे ना ग, रिअल आहे. डॅडी तुम्ही त्या साईडून घ्या. पाणी प्यायची गरज नाही. नारुटो अजून डॅडी दिसला तर मला थांबवा का, फोटो